आजी संसार सुफळ झाला गे माये आणि देखिले पाय विठोबाचे. म्हणून महाराज म्हणतात माझा संसार सुफळ झाला, सुखाचा झाला. अरे कशाचा सुखाचा न कशाचा सुफळ. ज्या मृत्यूलोकात आम्ही जन्माला आलो तिथे कोण सुखी आहे? अवघडच. महाराज म्हणतात मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकजेल कोणाची श्रवणी, कैची सुखनिद्रा अंतुरणी इंगळाच्या. आहा कटकटा हे ओखटे ये मृत्यूलोकीची उपराटे, ए धदरी अर्जुना जन्मलासी तू झडझडोनी वैलानिक. आता मला सांगा, जये लोकीचा चंद्र क्षयरोगी अशा लोकात राहणारे आपण. आता मला सांगा इथे कसं सुख, कसं समाधान आणि कशाचं सुफळ, नाही का? कोणची गोष्ट सुफळ वाटते? अवघड आहे. संसार दुःख मूळ चौकडे इंगळ, विश्रांती नाही कोठेन रात्रंदिवस तळमळ. सामान्य माणसाची अवस्था कळली का? संसार दुःख मूळ. संसार कसा आहे? दुःखाचं मूळ आहे. म्हणजे एक लक्षात आलं का? नुसतं दुःख नाही, दुःखाचं मूळ आहे. आता दुःखाचं मूळ असा जो संसार, आणि हे तर म्हणतायत माझा संसार सुफळ झाला. दुसरा एक अभंग आहे त्यांचा, अवघाचे संसार सुखाचा करीन. अवघाचे संसार. मी म्हटलं तुमचाही झाला आणि जगाचाही करायला निघाला. अरे म्हणले मी तसाच आहे. माझ्याही खिशामध्ये भरपूर धन आहे आणि जगाला वाटण्याकरताही भरपूर आहे. धनगरी पांडुरंग अभंग जे सरेना, अभंग जे सरेना, अभंग जे सरेना. धनगरी पांडुरंगन अभंग जे सरेना. आता एवढं मोठं धन, अभंगाचं धन, ज्ञानाचं धन, भक्तीचं धन, प्रेमाचं धन, आता एवढं मोठं असल्यानंतर काय कमी आहे? म्हणून ज्ञानेश्वर महाराज मोठ्या कौतुकाने सांगतात, अवघाची सर्वाचा संसार सुखाचा करीन. आता संसाराची व्याख्या बघताना आम्ही नेहमी सांगतो, संसार म्हणजे काय? प्रत्येकाची व्याख्या संसाराबद्दल भिन्न आहे. ज्याच्या त्याने तऱ्हेने प्रत्येकाचा संसार असतो. मुलांचा संसार निराळा, बायकांच्या संसाराची व्याख्या निराळी, पुरुषांची संसाराची बोलण्याची पद्धत निराळी. हो, मुलांना विचारावं तर त्यांचा संसार काय? अलीकडच्या काळामध्ये त्या टीव्हीच्या गेम्स, चेंडू, बरं का, सगळ्या तऱ्हेचं काहीतरी साठवून ठेवणं, हा त्यांचा संसार. त्यांच्या खोलीत बघितलं तर हेच भरलेलं असतं. मग ते मुलं म्हणतात हा आमचा संसार. पत्ते, बॅट बॉल, संसार. बाईला विचारलं तर तिला विचारलं काय, कसा संसार, कसा काय चाललाय? बरं चाललंय. ज्याची त्याची लेवल आहे बोलण्याची. परवाच फ्रीज घेतला. पहिल्यांदा आमचा 1 डोर होता, आता 3 डोर घेतला. हो, साड्या घेतल्या परवा 4. झालं, हिच्या संसाराची व्याख्या संपली. पुरुष भेटले, काय कसं काय संसार, कसा काय चाललाय? बरं चाललाय, प्रमोशन मिळालं. हा हा, साहेबांनी यंदा 2 इन्क्रीमेंट दिले आणि आम्ही आता पवईला फ्लॅट सुद्धा बुक केलाय. संसार. एका साधूला विचारलं काय संसार? तो म्हणला जन्म आणि मरण हा संसार. नाही का? जन्म मरण हा संसार नाही. आता किती संसाराची व्याख्या करावी? नाथांना विचारलं संसार काय? केवळ जो निविड भ्रम, संसार हे त्याचे नाव, एरवी निखळ परब्रह्म तेच जन्म कर्म असे ना. कळलं का? ज्याची जशी लेवल तसं तो इंटरप्रिटेशन करत असतो. संसार म्हणजे काय? भ्रम हा संसार. आता मला सांगा, एवढी संसाराची व्याख्या ऐकली तुम्ही. इथे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझा संसार सुफळ झाला. लेवल 30 लागते. हो, अहो आम्हाला सकाळी उठल्यानंतर हॉटेलच्या दारात उभे राहायचं आणि प्रत्येकाला रामराम करायचा आणि पोटावर हात मारून सांगायचं एक सिंगल. आता सिंगल चहा, 1 कप चहा मागणारा माणूस तो 10 माणसाला चहा पाजतो का? जयाचे अहिक्य दड नाही, तयाचे पारित्रिक पुससी काही. ज्याला स्वतःला सुख नाही, ज्याला स्वतःला समाधान नाही, जो स्वतः तृप्त नाही, तो इतराला काय तृप्त करू शकतो? मग ज्ञानेश्वर महाराजांना विचारलं. बघा, एक मोठी गंमत आहे या सुफळ संसाराची. ज्ञानेश्वरी काढून बघितली तर त्याच्यामध्ये, गीतेमध्ये आणि संसार वृक्षाचं वर्णन केलंय. फार सुंदर वर्णन आहे. त्या संसार वृक्षाचं वर्णन करताना महाराजांनी असं वर्णन केलं, तो कसा आहे संसार वृक्ष? तर मोठा कौतुकाचा आहे. त्याला वरही फांद्या, वरही मुळं, खालीही मुळं. संसार वृक्षाला कशा आहेत? हो, पण त्याचं वर्णन करताना महाराज मोठ्या कौतुकाने सांगतात, हे वृक्ष कसा आहे म्हणाले?
या वृक्षाला फळही नाही आणि फुलही नाही. यया फळना चुंबिता फुलना तुरुंबिता, जे काही पंडूस होता ते रुखची हा. काय सांगतायत? नीट लक्ष देऊन ऐका. काय? अहो, पहिल्यांदा वृक्ष, त्याला मुळं झाल्यानंतर मग त्याला फांद्या झाल्यानंतर पानं झाल्यानंतर मग पहिल्यांदा फुलं आणि शेवटी फळं. मग हा जो संसार वृक्ष आहे, यया फळना चुंबिता फुलना तुरुंबिता, जे काही पंडूस होता ते रुकची हा. खालपासून वरपर्यंत हा वृक्षच आहे. मग आता मला सांगा, ज्या संसार वृक्षाला फळच लागत नाही तिथे सुफळ कसं? अहो, फळ लागलं तर म्हणता येतं हे किडकायने चांगलं आहे, नाही का? म्हणता केव्हा येतं, वा काय आंबा आहे, पण शेजारचा जरा नसलाय बरं का, नाही का? अहो, बिल्डिंगमध्ये आपल्या आजूबाजूला शेजारी असतील दोन तर म्हणता येतं हे चांगले आहेत हे कोण आहेत. अख्ख्या मजल्यावर जर आपणच असलो तर चांगला कोण आणि वाईट कोण, नाही का? तसं फळच नाही तर सुफळ कसं? शब्द किती सुंदर वापरलेत बघा. यया फळना चुंबिता, बरं का, फुलना तुरुंबिता. मग ज्याला फळ नाही तो सुफळ कसा? मग प्रश्न असा निर्माण होतो की अहो माऊली, तुम्ही काय बोलताय? मग मला असं वाटलं हे माऊलीच बोलू शकतात, नाही का? हे इतरांची बोलण्याची ताकद नाही. कारण का? हे वाक्य कोण बोलू शकतो? जो अवतारी पुरुष आहे तो. सामान्य माणसाची भाषा नाही, नाही का? हो, अवतारी आहेत. अवतारी पुरुष म्हणजे कळलं का? ज्याच्या हातात जन्म घेणंही आहे आणि ज्याच्या हातात अवतार संपवणं आहे, जन्म संपवणं आहे, तो अवतारी पुरुष. आमचा जन्मही आमच्या हातात नाही, मृत्यू आमच्या हातात नाही, म्हणून सामान्य जीव, नाही का? तुम्ही म्हणाल का मी अजून 50 वर्ष जगीन? नाही. आला